धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड। धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश। राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीच्या आवळ्या मुसक्या। सदरील कामगिरी माननीय श्रीमती रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद इज्जत पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सुदर्शन काशार, सहपोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार शौकत पठाण, पोलीस अंमलदार प्रकाश अवताडे, पोलीस अंमलदार जावेद काझी, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, पोलीस अंमलदार फरहान पठाण, पोलीस अंमलदार राठोड, चालक पोलीस अंमलदार सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव। सदरील कामगिरी यशस्वीरित्या पार पाडण्यात QRT आणि RCP पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे। आंतरजिल्हा टोळीच्या तात्काळ मुसक्या आवळल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। 16-17 ऑक्टोबरची रात्री मुरुम पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये NH-65 वरती एक दरोडेचा प्रकार आमच्या जिल्ह्याची हद्दीमध्ये घडला होता। त्यामध्ये सोलापूरकडे जाणारी एक गाडी ज्यामध्ये डॉक्टर्स होते त्यांना रात्री जॅकचा वापर करून त्याची गाडी थांबवली होती आणि त्यानंतर त्या लोकांना थोडी मारहाण करून त्याच्याकडून जे सोन्याची चेन आहे ते घेऊन ते आरोपी गेले होते। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि फिर्यादीप्रमाणे 7 ते 8 लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ड होते। त्यानंतर तांत्रिक तपास करून आणि ह्यूमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता। आज आमची टीमनी तिथे ते गाडी आणि 2 आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरत आहे त्यांना अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून ते गाडी हस्तगत केलेली आहे।